जवळपास संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे फॉर्म भरून प्रचार सुरू झालेला आहे. सर्व नेते स्टार प्रचारक हे प्रचारामध्ये लागलेले आहेत. ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये जे काही आश्वासनं दिले होते या सरकारने त्यातलं एकही पूर्ण केलं नाही. आश्वासन पूर्ण करण्याचं तर सोडा, पण शेतकऱ्याच्या पाठीशी नैतिकदृष्ट्या आणि आर्थिक बळ देण्याची जी गरज होती, ज्या पद्धतीनं पूर परिस्थिती निर्माण झाली, ज्या पद्धतीनं केवळ पीक नाही तर जमिनी खरडून निघून गेल्या, अशा वेळेस पीक विम्याच्या काही तरतुदी बदलवले, काही निकष बदलवले. त्याच्यानंतर NDRF चे निकष जे आहे ते अर्ध्यावर आणले. त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी ही काळी दिवाळी झाली. हे या सरकारचं अपयश नाही, ते सरकारचा हा मुजोरडेपणा आणि नालायकपणा आहे. आणि त्याच्यामुळे आज सगळा महाराष्ट्र जो पिचत पडलेला आहे, नोकऱ्या नाही आहेत, पेपर लीक होतात आहे, शाळा 66,000 पेक्षा जास्त बंद झाल्या सरकारी शाळा. की गरिबांना शिक्षणातून जीवन घडू शकतं, शिक्षणातून परिस्थिती बदलू शकते, ते शिक्षण दुरापस्त करण्याचा कारस्थान जे आहे ते सरकार करत आहे. आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहे. 6,000 रुपये दिले का सोयाबीनला? शेतकरी सन्मान निधी हा 12 वरून 15,000 करणार होते, केला का? काहीच नाही. कांद्याचा शेतकरी पीडित आहे. तुमच्या इथे ज्वारीचा पट्टा आहे, हा काय आहे ज्वारीची अवस्था, काय आहे सोयाबीनची अवस्था, काय आहे ऊसाची अवस्था आणि काय आहे शेतकऱ्याची अवस्था. हे सगळं मुठभर लोकांचं सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या महिलांच्या संदर्भात काही देणं घेणं नाही. मालेगावमध्ये जर 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत असेल आणि तिला ठेचून मारण्याची जी क्रूरता होत असेल, तर ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं जे गृहमंत्री आहे त्यांचं असणं काय कामाचं हे सातत्यानं वारंवार होऊन आलेलं आहे. जमिनी लाटणे सरकारच्या, जैन धर्माचं हॉस्टेल लाटण्याचा प्रयत्न करणे, हे सगळं खुले आम सुरू आहे. आणि विरोधी पक्ष त्याच्या विरोधामध्ये लढून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आहे ते स्ट्रॉंगली करत आहे. आमच्याकडे विरोधी पक्ष नेता नाही, आम्हाला दिलं नाही. म्हणजे सगळीकडून कोंडी करून हुकुमशाही, लोकशाहीच्या अंतर्गत हुकुमशाही आणण्याचा जो घाट इथे घातलेला आहे महाराष्ट्रात, त्याच्या विरोधामध्ये आमची संख्या जरी कमी असली तरी रस्त्यावर वेळोवेळी जनतेला न्याय देण्याचं काम जे ते विरोधक यशस्वीपणे करतात. अहो, मीडियाची गचांडी पकडली आहे त्यांनी. मीडिया बीजेपीमध्ये आहे. तर आमच्या कार्यकर्त्यांचं काय बिचारांचं? गचांड्या पकडून अस्तित्वाचे प्रश्न निर्माण करून त्यांच्या धंद्यावर, व्यवसायावर, व्यापारावर दबाव निर्माण करून असं बरंच काही करत आहेत. तर आजच्या घडीला मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, मीडिया म्हणजे पत्रकार नव्हे. मी मालकांच्या बाबतीत बोलतो, मी पत्रकारांच्या बाबतीत बोलत नाही. पत्रकार आपल्या पद्धतीनं काम करत असतात, त्यांना मोकळीकच नाही तर ते काय करणार. पण मला एक सांगा, जनता यांच्या सोबत नाही आहे तर निवडणुकीचे निकाल SIR सारखी प्रक्रिया करून मुस्लिम दलितांना तिथून कसं काढता येईल? EVM मशीन असल्यामुळे त्याच्यामध्ये स्पष्टपणे कुठे फेवरेबल बूथ आहेत कुठे नाही सापडतं. पहिले आपण मतपेटांमधून मत काढल्या, मतपत्रिका की त्या मिक्स करायचो, त्यामुळे कुठून मतं भेटले कुठून नाही भेटले हे कळायचं नाही. तर तिथून बरोबर मतं कापण्याचं काम जे आहे ते बिहार मधून केलं. तरी प्रश्न काय आहे? एक भी कंप्लेंट हमारे पास नाही आहे, असं निर्लज्जपणे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सांगतात. अरे बाबा, आम्ही मृत लोकांसोबत चहा पिले ना राहुलजी चहा. कितीतरी लोक मतदानाच्या दिवशी निवडणुकांच्या रांगांमध्ये उभे होते आणि त्यांना सांगण्यात आलं की तुमचं वोट कटलं. त्यांनी लोकसभेत वोटिंग केलं होतं. घुसपैठी आहे तुम्ही म्हणत होते. मग किती घुसपैठी भेटले सांगा ना? एक सुद्धा सांगू शकले नाही. लबाड आहे देशाचा गृहमंत्री आणि महाराष्ट्राचाही मुख्यमंत्री गृहमंत्री हा लबाड आहे. मी तुम्हाला उदाहरणासह सांगितलं. निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन कायदा केला. चंदीगडच्या हायकोर्टाने सांगितलं, महमूद प्रचा वकील त्यांनी मागितलं होतं व्हिडिओ फुटेज आणि मशीन रिडेबल मशीन वोटर लिस्ट ती द्या म्हणून सांगितलं होतं. सेक्शन 93 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये बदल केला. आता सुप्रीम कोर्टामध्ये बिहार निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे मतदानाच्या पूर्वी सांगितलं की आम्ही सगळे रेकॉर्ड जे ते नष्ट झालेले आहेत. चोऱ्या पकडल्या ना हो. तुम्ही अनिल मसिहला वोट रद्द करताना पाहिले नाही का? सेम महाराष्ट्रासारखा आयडेंटिकल घपला गडबड झाला हा बिहारमध्ये आहे. पोस्टल व्होट तुम्ही मतं बाद केले. आपल्या मुंबईमध्ये झालं नाही? गजानन कीर्तीकर 123 व्होट बाद करून 49 व्होटांनी त्यांना लोकसभेची सीट जिंकवली. तशा 5-6 सीट्स आहेत तिथे. पोस्टल बॅलेट 122 रद्द, 72 रद्द असं करून जिंकवण्यात आलेलं आहे. तर हे ढळढळीत उदाहरण आहे. हा फेक नॅरेटिव्ह कसा राहू शकतो?
मग आमच्या विरुद्ध एफ आय आर करा ना. जर फेक नॅरेटिव्ह आहे, आम्ही चुकीचे आरोप करतो आहे, तर आमच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करा, एफ आय आर करा, राहुलजींच्या विरुद्ध, आमच्यासारख्या लोकांच्या विरोधात करा ना तुम्ही. स्थानिक स्तरावर काही राजकीय ऍडजस्टमेंट्स असतात, काही राजकीय गरजा वेगळ्या असतात. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आमची विचारधारा आहे, आम्ही त्या अनुषंगानं जरी निर्णय घेत असलो तरी बऱ्यापैकी आम्ही स्थानिक स्तरावरच्या नेत्यांना यावेळेस मोकळीक दिलेली होती की कुठे आपल्याला युती करायची आहे, कुठे आघाडी करायची आहे ते तुम्ही ठरवा, पण तो पक्ष इंडिया आघाडीतला असला पाहिजे. इंडिया आघाडीच्या बाहेर युती करण्याचा कुठे आम्ही परवानगी तशी दिली नव्हती. आता काही त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये काही लोक इकडे तिकडे स्थानिक याच्याप्रमाणे करतात, पण आम्ही 95% जास्त जे आहे ते आमचं सगळं व्यवस्थित राहिलं. एवढी दडपशाही असताना मला तर एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की निवडणूक आयोग महाराष्ट्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 72व्या घटना दुरुस्तीनुसार आमचा प्रत्येक राज्याला निवडणूक आयोग आहे. झोपला आहे का हे निवडणूक आयोग? अनगरमध्ये थिटे नावाच्या महिला, त्यांना फॉर्म भरू दिला जात नाही, त्यांना नाक्यावर अडवणूक होते, दादागिरी होते. निवडणूक आयोगाचं काम नाही हे इन्शुअर करण्याचं की त्यांना निवडणूक लढता आली पाहिजे, त्यांना प्रोटेक्शन देणं. हे कायद्यानं काम आहे. हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1950 अनुषंगानं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. आज पोलीस निवडणूक आयोगाचे आहे, आज रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडणूक आयोगाचं आहे. आणि निवडणूक आयोगाला सगळे अधिकार आहेत, अमर्यादित अधिकार आहेत. झोपलाय का निवडणूक आयोग? हा आमचा प्रश्न आहे.